ओके. सो कसे आहात सगळे? मजेत ना? सो पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या क्लासवरती. सो मॅथ्स 1 मॅथ्स 2 हा पेपर आता आपल्या जवळ आलेला आहे. मॅथ्स 1 मॅथ्स 2 मध्ये नक्की करायचं काय? कोणत्या लेसन्सवर फोकस करायचं? जे एव्हरेज मुलं आहेत त्यांनी कोणते लेसन्स केले पाहिजे जेणेकरून पास पण होतील आणि चांगले मार्क देखील भेटतील. आणि ते सोडले तर आपले जेवढे पण सगळे टॉपर्स आहेत किंवा ज्यांनी एक्स्पेक्टेशन ठेवलेत की 100 आउट ऑफ 98, 97, 96 किंवा ज्यांना काठावरती पास होतात ते त्यांनी एक 70-80 चा गोल ठेवला असेल. तर हा व्हिडिओ मी सगळ्यांसाठी बनवतोय. सो हा व्हिडिओ आहे आपला मॅथ्स 1 साठी. पण इथे मी मॅथ्स 1 पर्टिक्युलरली बोलेल. दुसरा व्हिडिओ जो माझा येईल तो मॅथ्स 2 साठी आणि त्यानंतर सायन्स 1 आणि सायन्स 2. ओके. सो सायन्स 1 आणि सायन्स 2 हे खास व्हिडिओज आहे. तुम्हाला प्रॉपरली पीडीएफ म्हणजे प्रॉपरली पेज नंबरवर सगळं तुमच्या गोष्टी मी नेमणूक करून दिलेल्या आहेत, की कोणत्या पेजवरून काय करायचं. ओके. सो आता सगळ्यात पहिलं एक बघा की जो अनालिसिस आहे किंवा म्हणजे कोणत्या लेसनला जास्त वेटेज दिलं पाहिजे किंवा कोणते लेसन्स केले पाहिजे. सो आता सिंपल जर एकदम प्रॉपर जर हिशोब लावला आपण प्रॉपरली एकदम विथ ऑप्शन्स, विदाउट ऑप्शन्स सगळं जर व्यवस्थित बघितलं आपण. सो लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल्स अतिशय इम्पॉर्टंट लेसन आहे. 12 मार्काला धडा आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन 12 मार्काला आहे. त्यानंतर स्टॅटिस्टिक्स जो आहे तो 12 मार्काला आहे. ओके. म्हणजे जर नाही म्हटलं तरी 12, 12, 12 हे 36 मार्काचे धडे तुमच्या 60 मार्काच्या पेपरमध्ये येतात ते. 36 मार्क्सचे लेसन्स आहे. सो सगळ्यात पहिलं हे असतं की आपली एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे. 36 मार्क्स तुम्हाला फक्त 3 लेसन्स मध्ये व्यवस्थित येणार आहे. हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आणि माझी जी मी आता अनालिसिस तुम्हाला पेपरचा सांगणार आहे, की जे क्वेश्चन नंबर 4 आणि तुमचा जो 5 आहे, तो क्वेश्चन नंबर 4 आणि 5 मॅथ्स 1 च्या पेपरसाठी कुठून करायचा? सो सगळ्यात महत्वाचं की मी पेपर घेणार आहे आता. कोणते पेपर तुम्ही बघायचे, कोणते प्रश्न तुम्ही बघायचे, कोणत्या आकृत्या तुम्ही बघायच्या, कोणते डायग्राम्स तुम्ही करायचे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. सो एकच मी सांगेल की आता अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणा, फायनान्शियल प्लॅनिंग म्हणा, प्रोबॅबिलिटी म्हणा, हे टोटल जे आहे ते 3 धडे 24 मार्काले. कारण 8 त्रिक हे 24 होतात. ओके. पण जर तुम्ही व्यवस्थित डोकं लावलं तर हे 36 मार्क 3 लेसन मधून तुम्हाला भेटतात ते. सो जरा थोडेसे स्टार्टिंगला म्हणजे जेव्हा तुम्ही आता अभ्यासक्रम चालू करणार, व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही काही गोष्टी डोक्यात घेणार आहे. सो ती गोष्ट डोक्यात घेतल्यानंतर सगळ्यात पहिलं मॅथ्स 1 चा अभ्यास जेव्हा पण चालू करणार, तर सगळ्यात पहिली गोष्ट एक डोक्यात ठेवा, की ह्या 3 लेसन्सला थोडंसं वेटेज जास्त द्या. ओके. मी पुन्हा एकदा झूम करतो तुमच्यासाठी ते जे लेसन्स आहेत, मी प्रॉपर बघू शकतात. ओके. सो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आपला फर्स्ट लेसन आहे. आपले टेक्स्टबुक घेऊन बसा. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपला सेकंड लेसन आहे आणि त्यानंतर तुम्हाला शेवटचा लेसन स्टॅटिस्टिक्स खूप महत्वाचा आहे. तो करणं अतिशय गरजेचं आहे. कारण त्याच्यावरच तुमचे जे प्रॉपर जे मार्क आहेत, तुम्ही जे 40 पैकी 40 म्हणताय किंवा मला दादा चांगले मार्क पाडायचे, पण मला सगळे धडे जमणार नाही. तर मी खूप कमी धडे करून करू शकतो. धडे सगळे करा. सगळ्या धड्यांचं नॉलेज असलं पाहिजे. पण ह्या कमी उरलेल्या दिवसांमध्ये, ह्या कमी उरलेल्या वेळेमध्ये तुम्ही त्या 3 लेसन्सवर अतिशय जास्त फोकस करणं फार गरजेचं आहे. कारण ज्याची रणनीती प्रॉपर असेल, ज्याची बोलतात ना प्लॅनिंग प्रॉपर असेल किंवा मी कोणते धडे कव्हर केले पाहिजे, कोणत्या धड्यांमधल्या गोष्टी मी कव्हर केल्या पाहिजेत. ते खूप अतिशय महत्वाचं आहे. ओके. हा व्हिडिओ माझा शॉर्ट आहे, पण जेवढ्या पण पीडीएफ्स त्याच्यामध्ये मी ज्या वापरल्या त्या सगळ्या पीडीएफ्स मी तुम्हाला लिंकमध्ये दिलेल्या आहेत. सो जो व्हिडिओ हे बघता ते, त्या पीडीएफ सगळ्या डाउनलोड करा. ज्यांच्याकडे नाहीये ती गोष्ट तुम्ही ते व्हिडिओच्या मार्फत बघू शकता. ओके. सो हा झाला पॅटर्न आपला. सो मॅथ्स 1च्या कोणत्या लेसन्सवर फोकस करायचा. सो 1, 2 आणि 6 इज द बेटर व्हर्जन फॉर इट. ओके. त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं मी जाईल काही क्वेश्चन पेपर्सवर. सो जो मॉडेल पेपर आहे तो मी तुम्हाला इथे म्हणजे थोडंसं आपण त्या मॉडेल पेपरला गो थ्रू करू, की नक्की तो मॉडेल पेपर काय आहे? ओके. कोणत्या गोष्टींवर जास्त फोकस करणे. आता बघा जर तुम्ही प्रॉपर हा प्रॉपर व्हिडिओ बघितला ना, हे सगळे जे पीडीएफ मी वापरले, हे सगळे पीडीएफ मी 2024 साठी वापरलेले. सो हे सगळे 2024 साठी सगळे आयएमपी पेपर आहेत. इम्पॉर्टंट पेपर आहेत सगळे. ओके. सो सगळे इम्पॉर्टंट पेपर जे मी आता दाखवतोय तुम्हाला, त्यामधल्या ज्या सिलेक्टेड गोष्टी ज्या सांगतोय, की ज्यांना क्वेश्चन नंबर 4 आणि 5 करायचे त्यांनी खासली त्यावर फोकस करा. आता मी तुम्हाला सांगतो, की कोणत्या गोष्टींवर तुम्ही फोकस केला पाहिजे. ओके. सो आता स्वतःला एक करा, की एमसीक्यू हे जे आहे ते आता चालू व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर बऱ्यापैकी तुम्ही गोष्ट काय करा, की तुमच्या जे जास्त मोठे क्वेश्चन्स आहेत त्याच्यावर थोडासा भर देण्याचा, फोकस करण्याचा प्रयत्न करा. ओके. आता बघा ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आता इथे इथे बघा हे जे ऍक्टिव्हिटीज आल्यात, ही जी ऍक्टिव्हिटी आली तुम्हाला 2A बघा 2A मध्ये जर तुम्ही हा 2A प्रश्न बघितला हा 4 मार्काचा आहे. या 4 मार्कामध्ये पहिल्या प्रश्नाला सुद्धा आकृती आली, दुसऱ्या प्रश्नाला सुद्धा आकृती आली. तर मी हे सांगेल तुम्हाला, की हे जे डायग्राम ओरिएंटेड आहेत ना प्रश्न, डायग्राम ओरिएंटेड ओके कृती, याला आपण मराठीमध्ये कृती म्हणतो. हे जे डायग्राम ओरिएंटेड प्रश्न आहे ना, याच्यामध्ये फुल मार्क्स देण्याचा प्रयत्न करा, फुल मार्क्स. आणि फुल मार्क्स कसे घेता येतील? तर एवढे जे पीडीएफ मी इथे देतोय तुम्हाला म्हणजे ज्या पीडीएफ मधून मी तुम्हाला ॲज अ एक्झाम्पल शिकवतोय आता, ते पीडीएफ सगळे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटतील. तुम्ही एकदा त्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला सगळे जेवढे पण पीडीएफ मी याच्यामध्ये वापरले ते सगळे पीडीएफ तुम्हाला त्यामध्ये म्हणजे खालच्या लिंकमध्ये भेटतील. जेणेकरून तुमचा हा फायदा होईल, की तुम्हाला या सगळ्या गोष्टी ॲक्सेसिबल राहतील. सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली बघू शकता. ओके. सो हा टेबल झाला. हा टेबल कसा सॉल्व्ह करायचा त्याच्या मागे थोडंसं डोकं लावा. कारण माझ्याकडे वेळ फार कमी आहे. मी खूप कमी वेळेमध्ये हा व्हिडिओ बनवतोय कारण थोडंसं काम आहे मला.
सो मी प्रॉपरली सायन्स वन सायन्स टूचा बनवेल. मॅथ्स वन मॅथ्स टूला मला थोडासा टाइम नाही भेटलाय. सो थोडंसं मॅनेज करा. पण पीडीएफ मी सगळं तुम्हाला प्रोव्हाइड करतो. म्हणजे ही आकृती झाली. ओके. त्याच्यानंतर ही आकृती झाली. खाली आल्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो पण तुम्हाला थोडासा स्टॅटिस्टिक्स मधून आलेला आहे. ओके. तो स्टॅटिस्टिक्सचे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. ते करणं फार गरजेचं आहे हे लक्षात ठेवा तुम्ही. स्टॅटिस्टिक्स धडा अजिबात ऑरबिटला सोडण्याचा प्रयत्न करू नका. आता 6वा धडा आहे, शेवटचा धडा आहे, सोडू का? नाही. पहिलं स्वतःचं भ्रम क्लिअर करा, की मी आधीच सांगितले 3 धडे फार महत्वाचे आहेत, फर्स्ट, सेकंड आणि सिक्स. तुम्हाला मी तुमचा जो पेपर येईल ना, बोर्डाचा पेपर आल्यानंतर 2024चा तुम्ही जो 13 तारखेला पेपर लिहिणार मॅथ्स वनचा, तो लिहिल्यानंतर देखील सुद्धा तो पेपर मी व्हिडिओ बनवेल त्याचा आणि मी सांगेल की बाबा त्या 3 धड्यांमधून किती प्रश्न आले नक्की. 36 मार्काचे प्रश्न तुम्हाला 3 धड्यातून 35, 36, 34, 37 असे तुम्हाला मार्क भेटणारच त्या धड्यांवर. सो फोकस पहिल्या त्या 3 धड्यांवर करा, जेणेकरून तुमचे होईल. धडे सगळे करायचे. हे नाही की बाबा फक्त 3 धडे करून जाऊ का दादा, तसं नाहीये. धडे सगळे करायचे, फक्त आपलं जे प्राईम पॉईंट आहे फोकस कशावर असला पाहिजे, कारण आपल्याला मार्क्स स्कोर करायचे हे लक्षात घ्या. ओके. सो एक लक्षात घ्या, क्वेश्चन 2A मध्ये तुम्हाला 2 डायग्राम्स भेटतात, तुमचे 4 मार्क तिथे व्यवस्थित सॉल्व्ह होतात. सो त्या 2 डायग्राम्स वर करा. ओके. मग जेवढे पण पीडीएफ तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या मार्फत भेटतील त्या सगळ्या व्हिडिओ मधून 2A मधले सगळे डायग्राम्स करण्याचा प्रयत्न, टोटल डायग्राम्स सगळे करायचे. ओके. टोटल डायग्राम्स करायचे. ओके. पुढे गेल्यानंतर आता बघा, जर 2B चा मी जर विचार केला तर 2B मध्ये तुम्हाला टोटल 4 सोडवायचे असतात. यामध्ये तुम्ही हे नका बघू की इथे तुम्हाला डायग्राम देण्याची शक्यता वाढेल. इथे डायग्राम येणं अशक्य आहे. कारण जो 2B चा प्रश्न आहे तो पूर्ण सब्जेक्टिव्ह प्रश्न आहे. टोटल 8 मार्क्सचा प्रश्न आहे. सो 2B मध्ये बघा हे प्रश्न सगळे करा तुम्ही. पाय डायग्रामचा प्रश्न करा. अरिथमेटिक प्रोग्रेशनचा एक प्रश्न तुम्हाला येईल. 24 टर्म फाइंड आउट करायचा आहे. T24 तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. सो T24 फाइंड आउट करायला Tn इक्वल्स टू A प्लस n मायनस 1 इंटू D वापरायचा आहे फॉर्म्युला. ओके. असे सिंपल सिंपल सम आहे. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन बाय युजिंग फॉर्म्युला. फॉर्म्युला सगळ्यांना माहित असेल की आता जर m शोधायचं त्याच्यामध्ये, सो मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac ही आधी शोधून ठेवा हा टर्म. ओके. अंडर 2a म्हणजे अपॉन 2a. ओके. हे सिंपल सिंपल क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा मार्केट व्हॅल्यू जी आहे ती आहे 200 रुपये. त्याच्या ब्रोकरेज रेट जो आहे 0.3 आहे. फाइंड द परचेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. 200 चे किती टक्के काढायचे? 0.3% काढायचे. म्हणजे काय करायचे? 200 गुणिले 0.3 डिवाइड बाय 100. मग किती होतात ते काढा आणि मग त्याचं 0. म्हणजे काय आन्सर येईल ते 0.6 येईल, कारण हे 200 नाही 200 कट होतील. 0.6 मग त्याची जी परचेस व्हॅल्यू असेल शेअरची ती किती असेल? ओके. सो परचेस व्हॅल्यू म्हणजे काय? मार्केट व्हॅल्यू जी असेल प्लस ब्रोकरेज रेट म्हणजे 200 अधिक 0.6. हे असे सिंपल सिंपल सम्स इथे येतात. सो इथे जे आहे की सगळ्यात महत्त्वाचं टोटल 5 सम्स येतात. तर 5 सम मधून तुम्हाला 4 करायचे. तर 4 मी हे सांगेल तुम्हाला की हे जे सब्जेक्टिव्ह असतात म्हणजे हे जर सुटले तुम्हाला, कारण याच्यामध्ये एक सब्जेक्टिव्ह येणारच आहे. एक लक्षात घ्या. एक सब्जेक्टिव्ह प्रश्न 2B मध्ये तुम्हाला येणार. वर्ड प्रॉब्लेम बोलतो आपण त्याला. त्याला काय बोलतो आपण? वर्ड प्रॉब्लेम. वर्ड प्रॉब्लेम म्हणजे शाब्दिक उदाहरण येणार आहे. सो त्या शाब्दिक उदाहरणाला डोकं न लावण्यापेक्षा किंवा शाब्दिक उदाहरण थोडंसं अवघड आल्यानंतर काय केलं पाहिजे? तर अवघड येणार नाही. हे शाब्दिक उदाहरण पक्का एक्सरसाइज मधलं येणार. मी तुम्हाला हे सांगतो. मी पेपर आल्यानंतर सुद्धा तुम्हाला सांगतो की हे शाब्दिक उदाहरण एक्सरसाइज मधलंच असणार आहे. 2B मधलं शाब्दिक उदाहरण एक्सरसाइज मधलंच असणार आहे. तो फोकस त्याच्यावर करा प्रॉपर. ओके. तर क्वेश्चन नंबर 3 आहे. आता 3A मध्ये पूर्ण आकृती ओरिएंटेड आहे. सो 3 मार्काला तुम्हाला डायरेक्ट ही आकृती. पहिले 2A होतं. बघा 2A तुमचं जे होतं ते तुमचं होतं 4 मार्काचं. आता क्वेश्चन नंबर 3A जे आहे ते पण टोटल 3 मार्काचं आहे. म्हणजे हे 4 आणि 3 टोटल 7 मार्क झाले. आणि तुमचे जे एमसीक्यू आहे जर तुम्ही प्रॉपर बघितलं, वरचे तर मी नाही घेतले, पण एमसीक्यू जे आहे ते एमसीक्यू किती मार्काचे? तुमचे 4 मार्काचे. आणि इथं जे आहे 2 कॉइन्स टॉस हे 4 मार्काचे. म्हणजे जर आपण पूर्ण पेपर आता मी चालू याच्यामध्ये सुद्धा अॅनलाइज केला स्क्रीनवरती, सो हे 7 मार्क. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1A चे सॉरी 1A चे 4 मार्क, 1B चे 4 मार्क. ओके. हे 4 मार्क हे झाले तुमचे 8 मार्क. 8 अधिक 7 तुमचे जे झाले 8 अधिक 7 मार्काचा पण तुम्ही पेपर व्यवस्थित सोडवला तर 8 अधिक 7 तुमचे 15 मार्काचे पेपर झाला इथंच. म्हणजे आकृतीवर आणि त्याच्यावरती तुमचा 15 मार्काचा प्रश्न झालाय. त्यानंतर मी जो 2B मध्ये मी सिंपल सिंपल सांगितलं फॉर्म्युला मेथड म्हणा किंवा ते म्हणा, खूप सारे असे गणित ते तुम्हाला येत असतात. ओके. सो ही आकृती व्यवस्थित करायला विसरू नका. त्याच्यानंतर हे डायग्राम प्रॉपर काय ते बघा जरा. ओके. आणि 3B. आता 3B जे आहे ते थोडंसं बाबा बोलतात ना थोडंसं हायर ऑर्डर वाला थिंकिंग स्किल आहे. कारण तिथे एनी टू 3 मार्काला एक गणित आहे. मग त्याच्यामध्ये एक जे आहे तुमच्या त्या 3 धड्यांमधून असणारच आहे. ओके. तर 3 धड्यांमध्ये ती गोष्ट येणार तुम्हाला हे लक्षात घ्या. आता बघा सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन तुमच्या फर्स्ट लेसन 12 मार्काच्या धड्यामधून. ओके. हे फायनान्शियल मधून आलेले. 2 डिजिट रिपिटेशन ऑफ द डिजिट फाइंड द प्रोबॅबिलिटी मधून आले. हा तुमचा अरिथमेटिक प्रोग्रेशन मधून आलाय. डीलर 10% हा जीएसटी फायनान्शियल प्लॅनिंग मधून आलेला आहे. ओके. सो हा एक आहे तो एक प्रश्न इथं तुम्हाला प्रॉपरली भेटणार की बाबा त्या 3 धड्यांमधून असणार आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला की एक बोलतात ना डायग्राम ओरिएंटेड तुम्हाला विचारला आहे क्वेश्चन नंबर 4 मध्ये. ड्रॉ ग्राफ तुम्हाला इथे ग्राफचा एक प्रश्न आलेला आहे. इफ द सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन इक्वल टू द सम ऑफ द रेसिप्रोकल सेकंड लेसन मधून आलेला आहे. 12 मार्काच्या धड्यामधून आलाय. सो क्वेश्चन नंबर 4 जो आहे
त्याच्यामध्ये तुम्हाला जे 8 मार्काचं जे भेटते ते 8 मार्काचं एक लक्षात ठेवा की तुमच्या त्या 3 धड्यांमधून आहे. पहिला, दुसरा आणि 6वा याच्यामधून तुम्हाला प्रश्न भेटणार. खाली बघा, खाली जर तुम्ही प्रॉपर बघितलं क्वेश्चन नंबर 5 सुद्धा तुमच्या ह्या क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 या 3 धड्यांमध्ये असणार म्हणजे असणार आहे. सो एक लक्षात घ्या, फोकस जो करायचा आहे, फोकस कोणत्या लेसनवर करायचा आहे, कोणत्या एरियावरती करायचं. ओके. आणि मी एक सांगेल की ज्या पीडीएफ मी आता तुम्हाला देतोय, तर ह्या सगळ्या पीडीएफ तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करून घ्या. सगळ्या पीडीएफ मी तुम्हाला ज्या प्रोव्हाइड करतो आता इथे. ओके. हे सॉल्व्ह करणं फार अतिशय महत्वाचं आहे, फार अतिशय. याच्यामधले जे टॉपर्स आहेत त्यांनी क्वेश्चन नंबर 4 आणि 5 वर भर द्या. ओके. आणि बाकीच्यांनी बऱ्यापैकी बोलतात ना, की बाकीच्या गोष्टींवर थोडासा भर द्या. ओके. आहे बघा, क्वेश्चन नंबर 2 आहे. इथं कम्प्लिटली त्यांनी सांगितलं की ब्लँक्स भरायचे, फिलिंग द ब्लँक्स. क्वेश्चन नंबर 2 मध्ये एनी फोर 8 marks. It contains 5 sub question. 4 are to be attempted. These questions are from textbook and have a short solution with application of one of two mathematical methods. Okay. आता 3 आहे तसंच 3B. 3B मध्ये जर तुम्ही प्रॉपर टेक्स्टबुक मधून सांगितले, क्वेश्चन नंबर 4 मध्ये सांगितले दिस आर द चॅलेंजिंग क्वेश्चन बेस्ड ऑन द प्रिस्क्राइब्ड सिलेबस. ओके. बट आर आउट ऑफ द टेक्स्टबुक. सिलेबस मधून आहे, पण इथं क्लिअरली सांगितलंय बट आर आउट ऑफ द टेक्स्ट बुक. दे रिक्वायर ऍप्लिकेशन ऑफ मोर दॅन वन मॅथमॅटिकल कॉम्पिटिशन. म्हणजे तिथे तुम्हाला एकापेक्षा जास्त गोष्टी सॉल्व्ह करायच्यात. ओके. तसंच 5th मध्ये काय सांगितलंय, दिस क्वेश्चन कॅरीज 3 marks. These are open-ended question for each student have to think independently and will require an application oriented. म्हणजे क्वेश्चन नंबर 4 आणि 5 इथं सांगते की तुम्हाला टेक्स्टबुकच्या बाहेरचे प्रश्न येतील, पण घाबरू नका. ओके. टेक्स्टबुक मधलेच प्रश्न येतील, थोडाशा त्या पॅटर्न मध्येच तुम्हाला प्रश्न येणार आहे, बाहेरून काही येणार नाहीये. सो आता बघा, आधी मी तुम्हाला तेच सांगितलं होतं, मॉडेल क्वेश्चन पेपर 1 दाखवलं होतं, बरोबर. त्याचे आन्सर्स पण दिले होते. हा मॉडेल क्वेश्चन पेपर 2 आहे. ओके. तसाच 3 आहे, तसाच 4 आहे आणि तसाच 5 आहे. आता हे जे आहे ते खाली सगळ्या पीडीएफ मध्ये. सो आता मी काय सांगेल तुम्हाला, प्रॉपरली सांगतोय की तुम्ही कोणते पण प्रश्न करायच्या आधी, पीडीएफ मधून करायच्या आधी प्रॉपर तो प्रश्न समजून घ्या, किंवा त्या प्रकारचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. कारण मग प्रॉपर मी सांगितलं, आता इथे बघा कसं आहे, ही आकृती आहे, ही आकृती, हे जे आकृती मी सांगतोय ना तुम्हाला, या 3 आकृत्या, या प्रत्येक प्रश्नपत्रिका मधल्या 3-3 आकृत्या करून घ्या. या सगळ्या 3-3 आकृत्या म्हणजे जो तुमचा 2A जो आहे आणि जो 3 आहे, 3, आणि ते तुमचे झाले प्रॉपर, किती झाले ते 4. ओके. हे 7 मार्क प्रॉपर तुम्ही प्रॉपर अटेम्प्ट करा. वरचे 8 मार्क, 15-15 मार्काचे ना प्रॉपर सगळं करायचं. आणि ज्यांना क्वेश्चन नंबर 4 आणि 5 करायचं त्यांनी क्वेश्चन नंबर 4 आणि 5 प्रॉपरली करा. हे सगळे प्रश्न व्यवस्थित सोडून याचं सोल्युशन तुम्हाला कुठेही भेटेल, तुमच्या गाईड्स मध्ये, तुमच्या डायजेस्ट मध्ये कुठेही भेटेल. ओके. ही मॉडेल क्वेश्चन पेपर 3 आहे. ओके. 3 झाल्यानंतर तुम्हाला मॉडेल क्वेश्चन नंबर 4 भेटेल. ओके. मॉडेल क्वेश्चन नंबर 4 भेटेल, ही पीडीएफ मध्ये आहे. ही झाल्यानंतर तुम्हाला मॉडेल क्वेश्चन नंबर 5 भेटेल. सो थोडंसं या प्रश्नांवर भर देण्याचा प्रयत्न करा की हे सगळे प्रश्न. ओके. सगळे प्रश्न मी आता गाईड करतोय, पण तुम्हाला क्लिअरली लिंक मधून, खाली लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये, तिथून तुम्हाला पीडीएफ याची भेटून जाईल. ओके. सो त्याच्यावर थोडासा फोकस करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. ओके. हे IMP. त्याच्यानंतर तुम्हाला परत 5 प्रश्नपत्रिका देतो, ह्या सगळ्या बघून जाण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर त्याचे सोल्युशन्स लगेच अवेलेबल होत असतील तर अतिशय महत्वाची गोष्ट की त्या बघू, ते सोल्युशन सगळे करून जा, कारण सोल्युशन फार महत्वाचे त्या गोष्टीचे. ओके. सो हे झाले बघा इथे. इथे डिटेल अनालिसिस नाही, पण ठीक आहे. इथे तुम्हाला सगळे बॉक्स बिक्स आकृत्या सगळ्या बघायला भेटतील. कारण सगळ्या आकृत्या मला, म्हणजे माझ्या डोक्यात होतं की सगळ्या आकृत्या मी एका व्हिडिओमध्ये घेऊन येणार होतो, पण सगळे डायग्राम्स मला घेऊन आले. पण सगळ्या जेवढ्या मी प्रश्नपत्रिका प्रोव्हाइड करतोय, सगळ्या आकृत्या तुम्ही करून घ्या. टोटल सगळे बॉक्सेस सगळे प्रॉपर करून घ्या, कारण हे सगळ्या आकृत्या हायली इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. म्हणून या सेपरेट काढून दिल्या. आणि या सगळ्याची मी तुम्हाला पीडीएफ एकदम प्रॉपरली अपलोड करतोय. सो मॅथ्स 1 साठी प्रॉपरली सगळी पीडीएफ तुम्हाला एक सिंगल पीडीएफ मध्ये या सगळ्या गोष्टी भेटून जातील. ओके. सो प्रॉपरली ही गोष्ट करा आणि बेस्ट ऑफ लक तुमच्या पेपरसाठी. ओके. आणि ऍट द लास्ट हे पण सुद्धा 5 प्रश्नपत्रिका आहे. ओके. सो ऍट द लास्ट जे आहे की मी हेच सांगेन की ज्या उरलेल्या गोष्टी, आणि हे जे आहे स्कॅनर आहे खाली, तुम्ही स्कॅन करून त्यांच्या बऱ्यापैकी सोल्युशन सुद्धा फाइंड आउट करू शकता. तिकडे पण तुम्हाला पीडीएफ मध्ये भेटेल, इकडे पण तुमच्या पीडीएफ मध्ये आहे. ओके. त्यानंतर सेकंड गोष्ट सगळ्यात महत्वाची की मी आता एक सांगेल की तुमच्या आतासाठी मॅथ्स 1 साठी जो आहे, ओके, अल्जेब्रासाठी फर्स्ट, सेकंड आणि 6th लेसन आर IMP लेसन्स. टोटल 36 मार्क्सचं वेटेज हे लेसन्स कॅरी करतात. सो थोडंसं आपलं लक्ष, फोकस या लेसनवर द्या. बाकीचे लेसन तुम्ही करा, 3रा, 4था, 5वा तुम्ही कराच, तो केला पण पाहिजे. डू इट, डू इट, फोकस इट. फोकस बोलतात ना, फोकस आणि बोलतात करणं, हे वेगळी गोष्ट आहे. ओके. सो ऑल द बेस्ट फॉर द मॅथ्स 1. खूप चांगला पेपर लिहा, आउट ऑफ काढण्याचा प्रयत्न करा. खूप IMP मी आता या सगळ्या पीडीएफ मध्ये दिले. पीडीएफ डाउनलोड करा, वाटलं प्रिंट आउट काढा. डू युअर हार्ड वर्क. दिस इज अ टाइम दॅट यू कॅन डू युअर बेस्ट. म्हणजे आता तुम्ही या गोष्टी करू शकता. समजलं. आणि त्यानंतर तुम्हाला स्क्रीनच्या साईडला तुम्हाला स्पोकन इंग्लिशची बॅच, स्पेशल बॅच मी चालू करणार आहे आपल्या भागामध्ये. ओके. 2 ब्रांचेसला आपण चालू करतोय. सो ज्यांना पण बोलतात ना,
एनरोलमेंट करायचे, करिअर टेस्ट तुम्ही द्या, करिअर कल समजून घ्या. तुमचा कल पण समजला पाहिजे तुम्हाला, की कुठं जाण्यासारखं आहे, माझं ध्येय, माझं जे माइंड आहे ते कुठे मला घेऊन मोठं करण्यासारखं आहे किंवा मी कोणत्या क्षेत्रात मोठा होऊ शकतो. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं परीक्षा झाल्यानंतर बोलवा, माझ्याशी चर्चा करा. कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्प्ले केलेला आहे. सो जरा थोडंसं त्याच्यावर पण थोडीशी भर तुम्ही द्या. ओके? चला. धन्यवाद आणि फायनली ऑल द बेस्ट फॉर युअर पेपर. ओके? मॅथ्स टूचा पण तसाच व्हिडिओ मी बनवतोय. तो पण घाईमध्ये बनवलाय. सो त्याचे पण सगळे पीडीएफ तुम्हाला भेटून जातील. तो व्हिडिओ एकदा प्रॉपरली बघा, कारण मध्ये मध्ये मी काय म्हणजे आयएमपी बोलतात काही गोष्टी स्टार करून दिलेल्या आहेत. ओके? चला, थँक्यू.